गुड मॉर्निंग मित्रांनो. हे कोण आहे हा? हे आपण गाडी धुणार ना? आम्ही गाडी धुणार आहे. आणि हे सर बसा. आपली जी शेफ मंडळी आहेत सगळी आता इथे. मॅगीचं काय बोललास तू? बाजारात जाऊन आलास तर याची मॅगी होत नाही. कोकणातले गणेश कृपा म्हणून हॉटेल आहे. एवढे भारी मोदक आहेत ना. गाडी चालू ठेव, एसी ऑन कर असा बोलतो बा. हे त्याला असं का उठवलं रे? आता ह्याला असं का उठवलंय? हो म्हणाल रे ह्याच्यामध्ये काहीतरी शिकायला मिळतं. आणि ह्यांच्याकडून खरंच खूप शिकणार काय. बिकॉज गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग. जस्ट उठलो 10 वाजलेत काहीतरी. आणि मस्त झोप लागली खरंच. एवढी गार झोप लागली ना ह्या साईडला. म्हणजे आम्ही ह्या हॉलमध्ये झोपलो. दाखवतो मी तुम्हाला. ज्या हॉलमध्ये झोपलेलो इथे. आणि ती जी खिडकी आहे ही खिडकी फुल रात्रभर ओपन होती. मस्त ही फुल. काहीच लावलं नव्हतं, काही नाही, अशीच ओपन. आणि कडक झोप लागली. म्हणजे एक पहाटे किती माहिती आहे, एक 6ला आणि ना 7ला अशी थंडी वाजली ना. मस्त थंडी वाजली. मजा आली. म्हणजे झोप ना अशी पूर्ण आली एकदम कडक. मस्त. तुमचा भाऊ बस आहे आपल्या सफारी. मस्त. हा सकाळचा ओपन असा जो आपण संध्याकाळी मिस केलेला थोडासा असा वेव. आपल्या गाड्या. मस्त. चला फ्रेश होऊया, चायने पिऊया मस्त. आज आहे आम्ही इकडे एक दिवसभर आहे. बिकॉज काल खूपच लेट झालं सगळ्यांना. तर ठरवलं की एक्सटेंड केलं एक 8पर्यंत. आणि आम्ही इथे थांबू 7-8 पर्यंत. आणि मग सटकू आपण. तर चला फ्रेश होऊया. हे चल या या प्लीज साहेब. हे कोण आहे हा? हे आपण गाडी धुणार ना? आम्ही गाडी धुणार आहे. आणि हे सर बसा. गाडी उघडून देऊ सर. 1 मिनिट सर. सर नाही मी मागे बस. नाही सर ऐकत 1 2 3. सामान आणायला तर येतो. चला जरा टाइमपास. हा कॅबिन बनवून टाकलेस. कॅबिन दर्शन दा. तर चला जरा स्कॉडामध्ये एकदम बटाटे भाजी जरा आणूया मस्त. आणि निघूया आता. तुम्ही सांगाल ना सर. आपली जी शेफ मंडळी आहेत सगळी आता इथे भाजी आणि घेते थोडीशी. बिकॉज आज सोमवार आहे. सोमवारी खूप जण चिकन मटन खात नाहीत. म्हणून मग जरा हे जेवण करूया. हा सुतारवाडीकडून रोड आहे. हा बघता इथे सुतारवाडी. भाई ST आलेली आहे. ST बघितलं ना यार, खरंच गाव आठवतं. काय पण बोला. लालपरी. A few moments later. मॅगीचं काय बोललास तू? बाजारात जाऊन आलास तर याची मॅगी होत नाही. कोणाची? दर्शनची. हा मॅगी होते किती मिनिटात? 2 मिनिटात. ऍड किती असते? 2 मिनिटात. 2 मिनिटात. अमिताभ येतो आणि सांगून जातो. आता तू कधी गेला आणायला? मला 20 मिनिटं आली. अजून त्याची मॅगी होते. आणि कशी मॅगी होणार आहे? कशी होणार? तर गॅलरी बनवून मॅगी होणार आहे. दर्शन का मॅगी का अशी होणार आहे का 2 मिनिटात? बोलतो ऍड मध्ये होते. आणि ऍड मध्ये तो बोलतो अशी फालतूगिरी काय. तुला जाऊन 20 मिनिटं आली आणि बोल ऍड मध्ये खायला येतो बोलतो. आई शपथ काय बोलतोय मग? तिच्याकडे जा खायला. तू आता बघतो काय देते 2 मिनिटामध्ये. काय करायचं? नाही नको. तर आता आपण जरा नाश्ता तर ऑलमोस्ट झालं, क्रॉस झाला सगळा. पण 12 वाजता आपण आता मॅगी खेळतोय. दर्शनदाने बनवली आहे जस्ट. आणि इथे बनवली म्हणजे चालू आहे का? आई शपथ गरम आहे बे. हा ही बघा मॅगी बनते कडक. आणि बाबूदा काय बनवत आहे? बटाटा भाजी. आपली सोमवार लोकांसाठी ना? सोमवार लोकांसाठी बटाटा भाजी. अरे आले शेफ आलेले आहेत. 1 मिनिट. मॅगी शेफ आलेले आहेत. काय झालंय बघूया. आणि दर्शनदा आता अर्ध्या लोकांना ड्राय पाहिजे, अर्ध्या लोकांना नको. नाही ड्राय यार. तुम्ही समजून घ्या. सुपी मध्ये मजा नाही यार.
ए नाही रे दादा सूप नाही यार. थोडंसं पाणी असलं पाहिजे. अरे दादा नाही लागत मग त्यांना नाही, नाही. ते मग सुके राहतात. पाणी दे, ग्लासाचं पाणी आई दे. शप्पथ पाणी होतं संपला थोडं विषय. पाणी दे ना, याच्यात ठेव. हा दे ना. चिपकेल रे नाही तुझी. मॅगी हे घे, हे घे. दर्शनदाने टाक. दर्शनदाने असं हे केलंय बघ. की तुम्हाला मॅगी मी बनवतो, तुम्ही जाऊन या बाजारात. तसे आमच्या एक एक शेफ आहेत. यादव ए संकटा गजोधर बिरजू कुक आहेत आणि आम्ही फक्त खाणारी आणि झोपणारी माणसं. ही भटकीची. कोण काय आलं? हा आणि ती भटकीची. भटकीचे मला काय बोलला माहिती का? मला तो एक काम कर ड्रायव्हर, गाडी चालू ठेव, एसी ऑन कर, असा बोलतो का? अरे किती बाहेर ऊन होतं, मी चालू ठेवणार. चालू ठेवायची मला अशा वेळेला. चालू ठेवायचं निघायचं. मग गावाला कोण आलं तर? कोण कसं नाही, तुम्ही होता ना तिकडे. आम्ही नव्हतो, लांब लांब बिअर आणले गेले सगळे. मला बोललो जा पुढे एसी ऑन करून ठेव, आम्ही येतो तिथपर्यंत. वा रे वा, तसं तुला पाहिजे रे. शपथ. साईड कोण नाही घेत यार, माझी साईडच कोण घेत. जाऊ. तर मित्रांनो, सांगायची गोष्ट झाली म्हणजे मी नोट करतो हे खूप वेळा आणि कालपासून हे बोलायचा प्रयत्न करतो मी की अशा छोट्या पण ट्रिप्स आहेत ना, त्या तुम्ही जात राहा, नका सोडू. कारण नंतर किंवा अरे ही ट्रिप करूया, ती मोठी ट्रिप करूया, छोटी ट्रिप करूया, हे नका पकडू. जेव्हा जायला वेळ मिळतो जा. आम्ही फक्त 1 नाईटसाठी आलो, पण धमाल काल 3-4 पर्यंत धमाल केली. आता पण आम्ही थोडं एक्सटेंड केला की बोला 8 वाजता निघूया. हा पूर्ण दिवस मिळतो, सनसेट मिळणार आहे, चहाचा, आणि मजा असते यार खरंच. म्हणजे एका दिवसात पण ना एवढं शिकायला मिळतं ना. म्हणजे मला तरी प्रत्येक दिवस माझा असं आहे की काय शिकायला मिळतं आहे किंवा काय एन्जॉय करायला मिळतं आहे. प्रत्येक दिवस कुठला येतो, मुंबईतला असू दे, मुंबईच्या बाहेरचा असू दे, कामाचा असू दे किंवा घरी बसून असू दे, कुठल्या पण गोष्टीला मी पकडतो की मला काहीतरी शिकायला मिळतं. आणि ह्यांच्याकडून खरंच खूप शिकण्यासारखं आहे. बिकॉज ह्यांचं सगळ्यांचं लग्न झालं आहे, सगळ्यांचं ऑलमोस्ट. रेड पॅकरमध्ये ऑलमोस्ट 90% लोकांचं लग्न झालं आहे आणि त्यांची मुलं माझ्या एवढी आहेत, माझ्याहून छोटी आहेत, त्या वयाची आहेत. पण त्यांचा जो बॉन्डिंग आहे, त्यांचा जो रॉपण आहे किंवा त्यांचा जो अजूनपर्यंत बोलतात ना एन्जॉय करण्याचा जो मूड आहे. कारण की नॉर्मली बघितलं लग्न झालं किंवा लग्नाच्या आधी पण थोडे लोक बोरिंग होऊन जातात किंवा असं हे करा ते करा, टाईमपास करा, काही करत नाहीत, कुठे जात पण नाहीत. पण ही लोक एवढी वर्ष आहे मी यांच्यावर, 2018 पासून ते आता 26पर्यंत, 18 की 17 पण, त्यापासून ते आत्तापर्यंत ह्यांची बॉन्डिंग, ह्यांचं जे वागणं आहे खतरनाक. आणि मेन कंपनी ह्यांची जी कंपनी आहे ना ती खूप मॅटर करते. आणि असेच तुमचे मित्र असतील, असं नाही बोलतं की सगळ्या ग्रुपबरोबर, पण ज्या ग्रुपबरोबर तुम्हाला तुमची कंपनी आवडते, त्यांची कंपनी तुम्हाला आवडते, तुम्ही नक्की जावा. नका अवॉइड करू किंवा नका कारणं काढू. तुम्ही जाऊ शकता, जवळ असेल तर काहीतरी मॅनेज होऊ शकता आणि खरंच जा. बिकॉज हीच लोक आहेत यार, हीच तुम्हाला ही जी मेमरी आहे ना, ही मेमरी तुम्हाला पुढे जागवणार आहे. तर खरंच खूप मस्त आहे ती लोक. आणि मी रेड बायकरच्या प्रत्येक वेळी रेड बायकरच्या ह्यांना बोलतो की ह्यांची कंपनी एवढी बाप आहे. म्हणजे तुम्ही भलेही कुठे, आम्ही चाय प्यायला पण जातो मुंबईमध्ये, जस्ट चाय प्यायला जातो फक्त शनिवारचं कधी रविवारचं, एक चहा प्यायला तरीच गेलो ना, तरी पण खूप असं वाटतं यार विकेंड आपला झाला. तर हे असा हा एकच आता सध्या माझा ग्रुप असा उरला आहे बघायला गेलं तर. आणि खरंच रॉ आहेत रे, मस्त आहे. तसे माझं असं वाटतं मी माझ्या स्कूल फ्रेंड किंवा कॉलेज फ्रेंड बरोबर आहे आणि खरंच खूप मस्त आहेत. म्हणजे आहेत सगळे ग्रुप पण मस्त आहेत, पण ह्यांच्याबरोबर खूप प्लॅनला मजा येते, काय माहिती खरंच. रेड बॅगर आणि बायकिंगमध्ये झाल्या आणि खूप मस्त खरंच. खूप अजून काहीच असं बोलणार नाही, पण प्रत्येक वेळी मी राईडमध्ये बोललो आहे की राईड बायकरचा ग्रुप तुम्ही मजा बघा, त्यांचे व्लॉग बघा, हा मजा येते. आत्ता पण ते कोळीवाड्यातलं सगळं जे पण काय आणि खाणं पिणं तर अफलातून, म्हणजे खतरनाक लेवलला. तर चला उठवलेलं आहे हे. त्याला असं का उठवलं रे आता, ह्याला असं का उठवलंय, विचारला कसं उठवलंय बघ, त्याला आणलंय यार. त्याला फर्स्ट मॅगी देतो. दादा खुर्च्या वाढव यार दादा यार. खुर्ची आहे ना ती, खाली आहे खुर्ची. खाली कोण ठेवलं यांची, घे घ्यायचं बघू म्हणाल का ह्याच्यामध्ये चांगले आल्या. हा दादा औषध बस. हा काय बोलतो येते त्याला मॅगी.
ऑर्डर येत नसेल तर खात बरी गेली. दादाची मॅगी मजा नाही. चला काय भाऊ काय आलं तुम्हाला? बस काय नाही. तुमच्या घरात तुम्ही आनंद दिला आम्हाला, खूप बरं वाटलं. अरे अरे हा हा तुमचे खाऊ कसला घोरतो हा माहिती तू नाही आहे? घेत घेतलं हा ना. आणलेत ना आधी पण घरी आणलेत आपल्या हो पण आता आठवत नाही मला. आयुष्यभर. हे कोकणातले गणेश कृपा म्हणून हॉटेल आहे आणि हे एवढे भारी मोदक आहेत ना. हाच मी चोरून खाल्लेला. पण गणेश कृपा म्हणून हॉटेल आहे संगमेश्वरला. कधी पण जाल त्या हॉटेल थांबा आणि हे मोदक घ्या. लिची फ्लेवर, स्ट्रॉबेरी फ्लेवर, आपला पिस्ता, चॉकलेट, एक नंबर मजा येईल. आणि ते लोक देतात टेस्ट करायला, पण खाऊ शकता आणि मजा. आता आम्ही मजा करतो. अलंकारताचे पण घे इकडे. चला गाड्यावर जाऊ परत. चला 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 खाऊया. हे बघा ही जी भाजी आहे ना, लाल बटाट्याची भाजी, आणि ही कुठल्याही 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये पण मिळणार नाही. एवढी खतरनाक लागते. आणि काही नको याच्यावर, डाळ भात आणि ही फक्त भाजी, काहीच नको. बटाट्याची कापं, बटाट्याची ती भाजी, खतरनाक लेवलला लागतं. खतरनाक. गॅस संपला काय? गॅस संपला लागले काय? हे गॅस संपला काय बोलतात हे? गॅस संपला? आता फास्ट फ्लो चालू होता. तुझं कॅस कुकरचं पण बंद झालंय.